सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हटलं की हार, बुके, फुले अशा स्वरूपात शुभेच्छा आणि सत्कार ठरलेला असतो। पण इथल्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडचे उपमुख्याध्यापक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला। तो हार, बुके, फुले याशिवाय उपस्थितांनी या कार्यक्रमासाठी येताना आपल्या हातातून जोंधळे, गहू, तांदूळ, साखर, डाळी यासारख्या धान्यांच्या पिशव्या आणि पोती आणली होती। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हटलं की हार, बुके, फुले अशा स्वरूपात शुभेच्छा आणि सत्कार ठरलेला असतो। पण इथल्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडचे उपमुख्याध्यापक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडला। तो हार, बुके, फुले याशिवाय सत्कार मूर्तींना शुभेच्छा देताना त्यांच्या हातामध्ये प्रत्येक जण या धान्याच्या पिशव्या देत आहेत। कारण सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एक टीप लिहिलेली होती की कार्यक्रमास येताना हार, बुके, फुले आणू नयेत, त्याऐवजी वृद्धाश्रमासाठी, अनाथ आश्रमासाठी, निराधारांसाठी धान्य, डाळी, साखर आणावी। त्याप्रमाणे सूर्यवंशी यांनी केलेल्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद देत नागरिकांनी सुमारे 1 टनाच्या आसपास धान्य दिलं असून त्यांचं त्यांनी वाटप सुरू केले। वृद्ध सेवाश्रमाला सर्वोतपरी मदत करणारे खुदाई कामगार भगिनी, ऊस तोडणी कामगार भगिनी, आरोग्य विभाग कर्मचारी भगिनी अशा सुमारे 150 भगिनींसोबत भाऊबीज साजरी करणारे, शाळेतील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सणानिमित्त गणवेश वाटप करणारे, थंडीच्या दिवसात निराधार निराश्रितांना ब्लँकेट वाटप करणारे, आपल्या रोपवाटिकेतून लाखो रोपांचं मोफत वाटप करणारे वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा हा सेवापूर्ती कार्यक्रम अशा प्रकारे सामाजिकता जोपासत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। लोकांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या उपक्रमांचं कौतुक केलं।